मुलांनो, कसे काय आहात? मजेत आहात ना? कुणी बाहेर खेळू नका बरं का. घरातच खेळायचं सर्वांनी. आणि बाहेर जर खेळलं तर तुम्हाला माहिती आहे कोरोनाचं सध्या चालू आहे. कुणीही बाहेर पडायचं नाही, घरातच खेळायचं, नियमितपणे अभ्यास करायचा आणि फोनसाठी आपल्या आईवडिलांना त्रास द्यायचा नाही. फोन द्या सारखं करायचं नाही. हां, त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा ते तुम्हाला फोन देतील अभ्यास बघायला, आणि अभ्यासाच्या नावाखाली दुसरंच काही बघत बसायचं नाही फोनवर, की नाही. आपला अभ्यास जो आहे तोच बघायचा आणि करायचा त्याप्रमाणे. हां, तर सर्वांनी नियमितपणे अभ्यास करायचा आहे. सगळे मुलं अभ्यास करत नाही आहेत ग्रुपवर टाकलेला. काही मोजकेच मुलं अभ्यास करतात आणि ग्रुपवर टाकतात. हां, पालकांनी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांचा अभ्यास करण्यासाठी मदत करावी, त्यांना सहकार्य करावं आणि ग्रुपवर अभ्यास टाकावा. काही अडचण आल्यास तसं ग्रुपवर कळवावे. हं, मुलांनी सुद्धा पालकांचं ऐकायचं आहे, आपल्या आईवडिलांचं, आणि अभ्यास करायचा आहे. हं, नियमित अभ्यास करणाऱ्यांमध्ये शीतल, व्यंकटेश, अमर, पायल, मानव, वैभवी ही मुलं नियमितपणे अभ्यास करतात आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांचा चांगला अभ्यास करून घेतला आहे, मदत केली आहे. तसंच सगळ्यांनी मदत करावी ही नम्र विनंती. हं? वैभवीनी खूपच छान कविता म्हटल्या आहेत काल. एक धरतीची आम्ही लेकर, आणि अजून शिकवलेली पण नाही चवदार तळ्याचे पाणी. पुढची कविता सुद्धा तिने पाठ केली बघा. तिचं आपण सगळेजण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. छान वैभवी, छान पाठ केला. त्याचप्रमाणे पाढे सुद्धा पाठ कर. ठीक आहे वैभवी. आणि अमरनी सुद्धा खूप छान पाढे म्हटले आहेत. त्याच्या वडिलांनी पण खूप त्याला मदत केली आहे पाढे म्हणण्यासाठी. हां, छान मदत केली आहे. तसंच सर्वांनी करायचं आहे. हां, आणि पुढे जायचं आहे. ठीक आहे. तर काल मी काय शिकवलं होतं, काय काय दिलेला होता अभ्यास, बघितला का सर्वांनी कालचा अभ्यास? काल मी एक ऑडिओ क्लिप पाठवली ती बघा, फोनिक्स साऊंडची, इंग्रजीची. तर इंग्रजीच्या स्वरांचे ध्वनी त्याच्यामध्ये दिलेले होते. ए सेज ॲ, बी सेज ब, सी सेज क, डी सेज ड, हे ध्वनी पाठवले होते. ते आपल्याला रोज म्हणायचे, तुम्ही म्हणायचेत रोज घरी. 10-10 वेळा, 20-20 वेळा, आणि ते पाठ करून ग्रुपवर पाठवायचे ते. त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी वाचण्यासाठी खूप मदत होणार आहे. आपण इयत्ता 3रीमध्ये शिकलेलोच आहोत, पण परत आपल्याला त्याचा सराव करायचा आहे. आणि तुम्हाला इंग्रजी शब्दसुद्धा सोपे सोपे वाचता येतात, पण अजून त्याचा चांगला सराव करून आपल्याला घ्यायचा आहे. काही जण विसरलेले असतील तर परत त्याचा सराव करायचा आहे. ठीक आहे. तर आज आपण गणित हा विषय शिकणार आहोत. कोणता? गणित हा विषय शिकणार आहोत. गणित या विषयातील भौमितिक आकृत्या, गणित या विषयातील भौमितिक आकृत्या हा घटक आपण आज शिकणार आहोत. भौमितिक आकृत्या. सगळ्यांनी पुस्तकात सुद्धा बघायचे, पुस्तक उघडून हा घटक. तर ह्या आकृत्या बघा. ह्या आकृत्या आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत ना. आठवा सर्वांनी. सर्वांना आठवलंच असेल. ह्या भौमितिक आकृत्या आपण मागच्या वर्षी 3रीमध्ये शिकलेलो आहोत. बघा, ही आकृती कशाची आहे? आठवली? ही आकृती आहे बिंदूची.
ठिपका. बिंदू म्हणजे हा ठिपका, त्याला गणितीय भाषेत बिंदू म्हणतात. आलं लक्षात? पुढची आकृती आहे आठवली तर ही आकृती आहे रेषा. कोणती आकृती आहे? रेषा. हा एक बिंदू आणि हा दुसरा बिंदू, ह्या दोन बिंदूंना जोडणारी जी रेघ आहे त्या रेघेला म्हणतात रेषा. त्या रेघेला गणितीय भाषेमध्ये रेषा म्हणतात. समजलं? पुढची आकृती बघा, ही लक्षपूर्वक बघितली? बघा, या आकृतीचं नाव काय आहे? त्रिकोण. काय आहे? त्रिकोण. पुढची आकृती कोणती? लक्षपूर्वक बघा ही आकृती. ही आकृती आहे चौकोनाची. कोणती आहे? चौकोनाची. त्यानंतर बघा पुढची आकृती आहे आयत. कोणती? आयत. आठवलं? आपण शिकलेलो आहोत हे सगळं. त्यानंतर ही आकृती बघा, ही आकृती आहे वर्तुळाची. कोणती आहे? वर्तुळाची, गोल. पुढची आकृती बघा, नीट लक्षपूर्वक बघा. कोणती आहे? षटकोन. कोणती आहे? षटकोनाची आकृती. तर बघा, ह्या आकृत्यांमध्ये त्रिकोण, चौकोन, षटकोन ह्या नावांमध्ये एक सारखेपणा आहे. त्रिकोण, चौकोन आणि षटकोन ह्या नावांमध्ये काय आहे? सारखेपणा. कोणता आहे सारखेपणा? तर कोण हा शब्द यांच्यामध्ये सारखाच आहे. त्रिकोणामध्ये कोण शब्द आहे, चौकोनामध्ये कोण शब्द आहे, षटकोनामध्ये पण कोण हा शब्द सारखा आहे की नाही तिन्हीमध्ये. तर आज आपण कोण म्हणजे काय, कोण म्हणजे कोणाची संकल्पना आज समजावून घेणार आहोत. भौमितिक आकृत्या ह्या घटकातील कोण हा उपघटक आपण शिकणार आहोत. आलं लक्षात? तर आपण दुकानामध्ये जाऊन तुम्ही हे आणता, आईस्क्रीमचा कोन, मेहंदीचा कोन, तर ह्या त्या कोणांचा इथे संबंध नाही. तर कोन म्हणजे काय? दोन रेघा जिथे जुळतात. हे बघा, सपोज समजा ही एक रेघ, बोट म्हणजे ही एक रेघ आणि दुसरं बोट म्हणजे ही एक रेघ. ही आडवी रेघ म्हणजे आडवं बोट आणि उभं बोट, ह्या दोन रेघा आहे समजा. तर ह्या कुठे मिळालेल्या आहेत? इथे मिळालेल्या आहेत. तर इथे कोपरा तयार होतो. काय तयार होतो? कोपरा तयार होतो. जिथे या दोन रेघा मिळालेल्या आहेत, जोडलेल्या आहेत, तिथे कोपरा तयार होतो. तर तिथे कोन तयार होतो. त्या कोपऱ्यात कोन तयार होतो. तर सोप्या भाषेत कोन म्हणजे काय? कोपरा. कोन म्हणजे काय? इथे हा कोपरा तयार होतो, कोन तयार होतो. आलं लक्षात? आता आपल्या हाताच्या बघा, ही एक बाजू आणि ही एक बाजू हाताची. आपण हात असं धरल्यावर इथे ह्या कोपऱ्याजवळ हा कोपरा, इथे कोन तयार होतो बघा. आलं लक्षात? इथे कोन तयार होतो. समजा ही एक रेघ आणि ही एक रेघ, इथे कोन तयार झाला हाताच्या कोपऱ्यामध्ये. आलं लक्षात? तर बघा, इथे बिंदू आहे. तर इथे कोण आहे का? असेल का कोण? नाही. इथे कोण असणार नाही. कोण म्हणजे काय? आत्ताच मी सांगितलंय, दोन रेघा जिथे मिळतात, दोन रेघा जिथं जोडल्या जातात
इथे कोण तयार होतो, पण इथे रेखाच नाही, त्याच्यामुळे कोण असण्याचा प्रश्न नाही. पुढची आकृती बघा, ही रेषेची आकृती आहे. आता मगाशी दाखवल्याप्रमाणे कशाची आकृती आहे? रेषेची. इथे आहे का कोण? बघा नीट, आहे का कोण? तर नाही. का बरं नाही? कारण इथे एकच रेषा आहे. पण कोण म्हणजे काय? दोन रेघा जिथे मिळतात, जिथे जोडल्या जातात, दोन रेघा दोन, तर तिथे कोण तयार होतो. पण इथे एकच रेषा असल्यामुळे इथे कोण नाही ह्या आकृतीत रेषेच्या. तर पुढची आकृती लक्षपूर्वक बघा, लक्ष देऊन बघा. बघा, ही त्रिकोणाची आकृती आहे की नाही? तर इथे बघा किती रेघा आहेत, किती रेषा आहेत या त्रिकोणाला? बघा किती रेषा आहेत? तर 3 रेषा आहे. किती आहे? 3 रेषा आहेत. बघा कोणत्या? ही एक रेषा, ही दुसरी आणि ही तिसरी, अशा 3 रेषा आहेत त्रिकोणाला. तर इथे कोण कसे तयार होतात आपण बघूया. बघा, ही एक रेषा, खालची ही एक रेषा आणि ही तिरपी एक रेषा कुठे मिळतात? ह्या कुठे जोडल्या जातात? या ठिकाणी इथे जोडल्या जातात या बिंदूजवळ. इथे कोपरा तयार होतो, म्हणजेच कोन तयार होतो. बघा, हा कोन, हा कोन तयार होतो. हा एक. अजून कुठे तयार होतो? ही एक रेषा आणि ही एक रेषा, ही आणि ही कुठे जोडल्या जातात? या दोन्ही रेषा. तर इथे एक कोन तयार होतो. त्यानंतर बघा, पुढचा कोन कुठे तयार होतो? ही एक रेषा आणि ही एक रेषा, या दोन्ही रेषा ह्या बिंदूमध्ये इथे जोडल्या जातात. इथे कोपरा तयार होतो, म्हणजेच कोन तयार होतो. म्हणजे किती कोन तयार झाले आकृतीमध्ये? त्रिकोणाच्या आकृतीत 3 कोन तयार झाले. किती? 3 कोन तयार झाले. बघा कोणते? 1 2 3. 3 कोन तयार झाले, म्हणून या आकृतीला त्रिकोण असं नाव दिलं गेलेलं आहे. त्रि म्हणजे 3 कोन असले. तर पुढचा कोन बघा, इथे हा तयार झालेला आहे. ही एक रेघ आणि ही एक रेघ, ही एक रेषा आणि ही एक रेषा इथे मिळतात, इथे जोडल्या जातात ह्या ठिकाणी बिंदूजवळ. तिथे एक कोपरा म्हणजेच कोन तयार झालेला आहे. कोपऱ्यालाच गणितीय भाषेत कोन म्हणतो आपण. म्हणजेच त्रिकोणाच्या आकृतीत किती कोन तयार झाले? 1 2 3. 3 कोन तयार झाले या त्रिकोणाच्या आकृतीत. म्हणूनच या आकृतीला त्रिकोण असं नाव आहे. त्रि म्हणजे 3. त्रि म्हणजे काय? 3 कोन असलेली आकृती म्हणजेच त्रिकोण. आणि बाजू सुद्धा, ह्या रेषा सुद्धा किती आहेत त्रिकोणाला? रेषा म्हणजेच बाजू. 1 2 3. 3 आहेत. 3 बाजू आणि 3 कोन आहेत त्रिकोणाला. समजलं? 3 कोन आणि 3 बाजू त्रिकोणाला. त्यानंतरची आकृती बघा लक्षपूर्वक, नीट बघा. कोणती आकृती आहे ही? चौकोनाची. कोणती आहे? चौकोनाची आकृती. त्या चौकोनाच्या आकृतीमध्ये बघा कोन कसे तयार होतात. ही एक रेषा आणि ही उभी एक रेषा, ही आडवी आणि उभी रेषा इथे मिळतात ह्या बिंदूजवळ. तर तिथे एक कोन तयार झाला हा. त्यानंतर दुसरा कोन, ही एक रेष उभी आणि ही वरची आडवी रेष किंवा रेषा ह्या इथे जोडल्या जातात ह्या बिंदूजवळ. तर तिथे एक कोन तयार झालेला आहे. त्यानंतर ही एक रेष आणि ही एक रेष, ही आणि ही इथे जोडल्या जातात ह्या बिंदूजवळ. तर तिथे
एक कोन तयार झालेला आहे. त्यानंतर चौथा कोन, ही एक रेष आणि ही एक रेष कुठे जोडल्या जातात, कुठे मिळतात, इथं. तर इथे एक कोन तयार झाला आहे. तर असे किती कोन तयार झाले चौकोनाच्या आकृतीमध्ये बघा. चौकोनाच्या आकृतीत किती कोन तयार झाले? तर 4 कोन तयार झाले. किती? 4 कोन तयार झाले. 1 2 3 4. 4 कोन असलेली आकृती म्हणजे चौकोन. त्याचं नाव का बरं आहे चौकोन? कारण ते 4 कोन आहेत. चौ म्हणजे 4, चौ म्हणजे 4. 4 कोन असलेली आकृती म्हणजेच चौकोन. आणि बाजूसुद्धा किंवा रेषासुद्धा ह्या 4 आहेत चौकोनाला. 1 2 3 4. 4 बाजू आणि 4 कोन चौकोनाला. आलं लक्षात? आता आपण पुढच्या आकृतीकडे वळूया. पुढची आकृती आहे कोणती आहे बघा. बघा सर्वांनी, पुढची आकृती आहे आयताची. कोणती आहे? आयताची. तर आयताच्या आकृतीत कसे कोन तयार होतात आपण बघूया. बघा, ही आडवी रेषा आणि ही उभी रेषा कुठे मिळतात, कुठे जोडल्या जातात? तर इथे ह्या बिंदूजवळ. तर इथे एक कोन तयार होतो. कोपरा असतो इथे, 2 रेषा जोडतात इथे. तर हा कोन तयार झाला म्हणजे कोपरा, कोन. आता ही उभी रेषा आणि ही आडवी रेषा मोठी इथे जोडल्या जातात ह्या बिंदूजवळ. तर इथे एक कोन तयार झाला. आता पुढचा कोन, ही आडवी उभी रेषा आणि ही उभी रेषा इथे जोडल्या जातात इथे ह्या बिंदूजवळ. म्हणजे इथे कोन तयार झाला. त्यानंतर ही एक रेषा आणि ही एक रेषा इथे जोडल्या जातात ह्या कोपऱ्यात. म्हणजे इथे एक कोन तयार झाला. म्हणजेच आयताच्या आकृतीत किती कोन आहेत बघा. 1 2 3 4. 4 कोन आहेत. आणि बाजू किती आहेत? 1 2 3 4. बाजू सुद्धा 4 आणि कोन पण 4. आलं लक्षात? आता पुढची आकृती बघा. कोणती आहे? वर्तुळाची आकृती आहे ही. कोणती आहे? वर्तुळाची आकृती. तर वर्तुळाच्या आकृतीत रेघा आहेत का, रेषा आहेत का, बाजू आहेत का? आहेत का? रेषा, बाजू, रेघा एकच आहे हे शब्द. आहेत का? नाही. हा गोल वर्तुळ आहे. रेषा नाही, रेघा नाही, बाजू नाही याला वर्तुळाला. म्हणून इथे कोन तयार होत नाही वर्तुळात. तर पुढचं षटकोनाची आकृती आहे पुढची. कोणती आहे बघा? षटकोनाची आकृती. काळजीपूर्वक बघा. याच्यामध्ये किती बाजू आहेत, किती रेषा आहेत या आकृतीला? 1 2 3 4 5 6. 6 रेषा आहेत. किती आहे? 6 रेषा आहेत. तर याच्यात कसे कोन तयार होतात? रेषा आहेत ना यात, म्हणजे कोन तयार होतील. बघू कसे तयार होतात. बघा, ही एक रेषा आणि ही एक रेषा या दोन्ही इथे मिळतात या बिंदूमध्ये, इथे कोपऱ्यात. तर इथे एक कोन तयार होतो. नंतर ही एक रेषा आणि ही एक रेषा ह्या बिंदू तिथे मिळतात, जोडल्या जातात ह्या बिंदूमध्ये. म्हणून इथे एक कोन तयार होतो. त्यानंतर ही एक रेषा आणि ही एक रेषा ह्या कोपऱ्यात इथे ह्या बिंदूमध्ये जोडल्या जातात. म्हणून इथे एक कोन तयार होतो. नंतर ही रेषा आणि ही रेषा दोन्ही ह्या बिंदूंमध्ये जोडल्या जातात.
मिळतात तर इथे एक कोन तयार होतो. त्यानंतर ही रेषा आणि ही रेषा ह्या बिंदूमध्ये इथे जोडल्या जातात कोपऱ्यात, तर इथे एक कोन तयार होतो. त्यानंतर ही रेषा आणि ही रेषा इथे मिळतात, इथे जोडल्या जातात या बिंदूमध्ये, तर इथे एक कोन तयार होतो. तर असे किती कोन तयार झाले षटकोनामध्ये बघा बरं. 1 2 3 4 5 6 षटकोनामध्ये 6 कोन तयार झालेले आहेत. आणि याच्या बाजूसुद्धा 6 आहेत षटकोनाला. षट म्हणजे 6. षट म्हणजे काय? 6. 6 कोन असणारी आकृती म्हणजेच षटकोन. षट म्हणजे काय? 6. 6 कोन 6 बाजू असलेली आकृती म्हणजे षटकोन. आलं लक्षात? आलं का मग कोन म्हणजे काय समजलं का सर्वांना? तर आता आपण पुस्तकातल्या आकृत्या बघूयात. आपल्या गणित या पुस्तकातल्या आकृत्या बघा. बघितल्या? भौमितिक आकृत्या हा घटक पहिला. भौमितिक आकृत्या हा घटक पहिला. बघा याच्यामध्ये बघू आपण कोन म्हणजे काय संकल्पना. बघा तुम्ही आपल्या शाळेमध्ये खेळण्या आहेत, कोणकोणत्या खेळण्या आहेत बरं? सीसॉ आहे, घसरगुंडी आहे. खेळलेल्या आहेत ना तुम्ही आपल्या शाळेतल्या खेळण्या? किंवा गार्डनमध्ये जर तुम्ही गेले असाल तर तिथे सुद्धा या खेळण्या घसरगुंडी, सीसॉ, झोके असतात. बघा तर घसरगुंडीचं चित्र आहे. हे कशाचं आहे? घसरगुंडीचं. आपल्या अवतीभोवती परिसरात सुद्धा असे कोन तयार झालेले तुम्हाला दिसतील. त्याला काळजीपूर्वक बघा. तर या आकृतीमध्ये घसरगुंडी आहे बघा. त्याच्यात कसा कोन तयार झालेला आहे बघा. तर ही जमीन ही शिडी आहे. काय आहे? जमिनीला टेकलेली शिडी घसरगुंडीची. आणि ही खाली येतो आपण घसरगुंडीवरून, तो भाग आहे घसरगुंडीचा. तर घसरगुंडीचे 2 भाग आहेत, शिडी आणि जो खाली येतो तो भाग तो. तर ह्या भागामध्ये घसरगुंडीच्या ह्या भागात आणि ही जमीन आहे, ही रेष आहे जी ना ती जमीन आहे, यांच्यामध्ये कोन झालेला आहे. जमीन आणि ही घसरगुंडी यांच्यामध्ये हा बिंदू आहे. जमीन आणि जमिनीला घसरगुंडी ह्या बिंदूमध्ये मिळालेली आहे, जोडलेली आहे घसरगुंडी जमिनीला. तर इथे हा कोन तयार झालेला आहे. दिसतोय इथं या कोपऱ्यात. इथे सुद्धा ह्या बाजूने इकडून घसरगुंडीची ही बाजू बघा इकडची, आणि ही जमीन आणि घसरगुंडी ह्या बिंदूमध्ये मिळालेल्या आहेत. तर तिथे कोन तयार झालेला आहे. आलं लक्षात? तर पुढची आकृती बघा बरं. ही आकृती बघा. हे काय आहे? घर आहे. काय आहे? घर. आणि घरावर जाण्यासाठी ही शिडी आहे. घरावर जाण्यासाठी काय आहे? शिडी लावलेली आहे. जमिनीवर टेकलेली आहे शिडी. तर ही जमीन आणि शिडी जिथं एकमेकींना जोडल्या जातात, जमीन आणि शिडी, तर तिथे हा कोन तयार झालेला आहे. कोपरा तयार झालेला आहे, म्हणजेच कोन तयार झालेला आहे या ठिकाणी. दिसतंय? आता पुढची आकृती बघा. बघितली ही आकृती?
यामध्ये झाडाचं चित्र आहे. कशाचं आहे? झाडाचं चित्र आहे हे. तर झाडाला फांद्या असतात. तुम्हाला माहीतच आहे झाडाला काय असतात? फांद्या. हे खोड. हे झाडाचं काय आहे? झाड आहे खोड, आणि खोडाला पासून या फांद्या फुटलेल्या आहेत. तर हे खोड आणि हे मेन खोड मोठं, आणि ह्या फांदी इथे फुटली आहे. तर फांदी आणि खोड इथे जोडलेले आहेत ह्या ठिकाणी. तर तिथे कोण तयार झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा फांदी आणि हे खोड इथं जोडलेलं आहे. त्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे. अजून हे बघा, कोण म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे ना? दोन रेषा जिथे जोडल्या जातात तिथे कोण तयार होतो. म्हणजेच दोन रेषा कोणत्या आहे? खोड आणि ही फांदी या जोडलेल्या आहेत, म्हणून इथं कोण तयार झालेला आहे. इथे हे खोड आणि ही फांदी म्हणजेच दोन रेषा जिथे जोडलेल्या आहेत तिथे कोण तयार होतं. या संकल्पनेनुसार फांदी आणि खोड इथे जोडलेलं आहे, तर तिथे कोण तयार झालेला आहे. समजलं? आता पुढची आकृती बघा. हा विजेचा खांब आहे. काय आहे? असतोच आपल्या गावामध्ये, घरासमोर किंवा गावात विजेचा खांब, लाईटचा खांब, माहीत आहे ना? कुठे रोवलेला असतो तो? कुठे रोवलेला असतो खांब? जमिनीत रोवलेला असतो. कुठे रोवलेला असतो? जमिनीत रोवलेला असतो. तर जमीन आणि हा खांब जिथं जोडलेले असतात तर तिथे हा कोन तयार होतो. इथे बघा, हा कोन तयार झालेला आहे. दोन रेषा जिथे मिळतात, दोन रेषा जिथे मिळतात तिथे कोन तयार झालेला, तिथे कोन तयार होतो. म्हणजेच हा खांब आणि ही जमीन, या दोन रेषा समजा, तिथे कोन तयार झालेला आहे. समजलं? असंच आपल्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी कोन तयार झालेले आपल्याला बघायला मिळतील. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा, आठवा कुठे कुठे असं तयार झालेलं असतील कोन. तर आणि ते लिहून काढा. पुस्तकात सुद्धा ह्या आकृत्या बघा. काळजीपूर्वक कुठे कोन तयार झालेले आहे नीट बघा. आणि मी जे फोटो पाठवेल ग्रुपवर आकृत्यांचे, त्या आकृत्यासुद्धा काळजीपूर्वक बघा कोणाच्या, म्हणजे तुम्हाला कोण काय असतं, कोणाची संकल्पना समजेल. जर काही अडचण आल्यास ग्रुपवर कळवा किंवा आपल्या आईवडिलांना किंवा मोठ्या बहीण भावांना विचारा, पण त्रास देऊ नका मोबाईलसाठी. ज्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांना मोबाईलवर ते दाखवण्यासाठी सांगा आईवडिलांना. ठीक आहे? तर सर्वांनी हा अभ्यास करायचा आहे. हे ऐकायचं आहे माझं आजचं अभ्यासाचं. कोण ही संकल्पना जी शिकवली आहे ते काळजीपूर्वक, आणि आकृत्या पण पुस्तकातल्या आणि मोबाईलवरच्या नीट बघायच्या आहे. ठीक आहे? तर उद्या आपण कोणाचे प्रकार बघणार आहोत. काय बघणार आहोत? कोणाचे प्रकार. तोपर्यंत आज ही कोण आणि मागचा जो अभ्यास राहिलेला आहे तो करायचा आहे. पाढे रोज 10-10, 20-20 वेळा एक पाढा म्हणायचा आहे, पाठ करायचा आहे, आणि 10-10 वेळा 20-20 वेळा लिहून पण काढायचा आहे जो पाढा पाठ केला आहे. पुढचे पाढे पाठ करत राहा आणि ग्रुपवर टाकत राहा. मॅडम, आज माझा हा पाढा मी लिहिलेला आहे आणि पाठ झालेला आहे, तो म्हणून पाठवायचा. तो पाढा झाला मग 3-4 दिवसांनी अजून दुसरा पाठ होईल. मग पाठ झाल्यावर तो पण म्हणून पाठवायचा, आणि मागचे पण पाठवायचे, लिहून पण पाठवायचं. शुद्ध लेखन रोज सर्वांनी लिहायचं, आणि आहे 1 पान, दुरेघी वहीवर 1 पान, आणि इंग्रजीचं 4 रेघी वहीवर शक्य असल्यास चांगल्या अक्षरात नीट पुस्तकात पाहून लिहायचं आहे आणि ग्रुपवर पाठवायचं आहे. पाढे, शुद्ध लेखन आणि फोनिक साऊंड हे सगळं रोजचा अभ्यास आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी उजळणी आणायची मराठीची.
त्याच्यामध्ये काना, वेलांटी, उकार, मात्रा हे सगळे शब्द आहेत, दिलेले शब्द, अजून त्यानुसार धडे आहेत, ते सगळे वाचायचे आहेत. समजलं नाही तर आईवडिलांना विचारा किंवा मला विचारा ग्रुपवर. पण नियमितपणे अभ्यास करा रोजच्या रोज. हां, ठीक आहे. हां.